तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 4थी विषय परिसर अभ्यास भाग 2 मधील पाठ 15वा एक अपूर्व सोहळा या पाठाचा अभ्यास करणार आहोत. हा पाठ आपण शिकणार आहोत. पाठ 15वा एक अपूर्व सोहळा. राज्याभिषेक का केला? शिवरायांनी राज्याभिषेक का केला तर हे आपण बघणार आहोत. तर रायरेश्वराच्या मंदिरात शिवरायांनी स्वराज्याची प्रतिज्ञा केली हे आपण बघितलं आहे की रायरेश्वराच्या मंदिरामध्ये आपल्या मावळ्यांसह शिवरायांनी स्वराज्याची प्रतिज्ञा केली होती. तर स्वराज्य स्थापनेच्या कार्यात त्यांच्यावर कितीतरी संकटे आली आणि या स्वराज्य स्थापनेच्या कार्यामध्ये शिवरायावर खूप अनेक संकटे आली आणि त्यांनी यशस्वीरित्या तोड दिले. पण त्यातून शिवराय मोठ्या शौर्याने आणि चातुर्याने पार पडले. या सर्व संकटातून शिवरायांनी काय केलं तर मोठ्या शौर्याने आणि चातुर्याने शिवरायांनी या सर्व संकटांना तोंड दिले. बाजीप्रभू, मोरारबाजी, तानाजी इत्यादींनी स्वराज्यासाठी लढता लढता आपले प्राण वेचले. आपण या अगोदरच्या पाठामध्ये बघितले आहे की बाजीप्रभू, मोरारबाजी, तानाजी यांनी कसे आपले बलिदान देऊन शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेसाठी खूप महत्त्वाचे मोलाचे योगदान या बाजीप्रभू, मोरारबाजी, तानाजी यांनी दिलेले आहे. शेवटी स्वराज्य उभे राहिले आणि या सर्व संकटामधून शिवरायांनी वाट काढून शेवटी स्वतःचे राज्य उभे केले. आणि हे स्वराज्य निर्माण झाल्यामुळे काय झालं तर शत्रूवर जो आहे एक प्रकारे वचक बसला. स्वराज्य उभी राहिल्यामुळे शत्रूवर एक प्रकारे वचक बसला. या स्वराज्याला सर्व राजेवाड्यांनीही मान्यता द्यावी म्हणून शिवरायांनी राज्याभिषेकाची योजना आखली. शेकडो वर्षानंतर सर्व धर्मांना समानतेने वागवणारा, प्रजेला न्याय व सुख देणारा राजा महाराष्ट्रात निर्माण झाला होता. स्वराज्य निर्माण झाले आहे हे जगाला कळायला हवे म्हणून शिवरायांनी राज्याभिषेक करून घेण्याचे ठरवले. तर शिवरायांनी राज्याभिषेक का केला तर सर्व राजेवाड्यांनी मान्यता द्यावी म्हणून शिवरायांनी काय केलं, राज्याभिषेकाची योजना आखली. या स्वराज्याला जे आहे सर्व राजेवाड्यांनी मान्यता द्यावी यामुळेही शिवरायांनी काय केलं तर राज्याभिषेकाची योजना आखली. आणि बऱ्याच वर्षानंतर सर्व धर्मांना समानतेने वागवणारा, प्रजेला न्याय व सुख देणारा राजा. या अगोदर खूप अन्याय काही राज्य होते, जिकडे तिकडे प्रजेवर अन्याय आणि अत्याचार करणारे राजेच होते या अगोदर. पण प्रजेला न्याय व सुख देणारा राजा महाराष्ट्रात नव्हता आणि शिवरायांमुळे तो राजा तयार झाला आणि एक निर्माण झाला. स्वराज्य निर्माण झाले हे जगाला कळायला हवे म्हणून शिवरायांनी राज्याभिषेक करून घेण्याचे ठरवले. तर स्वराज्य हे निर्माण झाले आहे तर हे जगाला कळण्यासाठीही शिवरायांनी राज्याभिषेक करण्याचे ठरवले. हे त्यांनी स्वतःच्या सुखासाठी किंवा वैभवासाठी केले नाही तर हे केले कशासाठी तर स्वराज्य भक्कम करण्यासाठी. राज्याभिषेक शिवरायांनी जो राज्याभिषेक केला तर ते त्यांच्या काही स्वतःसाठी केला नाही किंवा त्यांना का असं काही वैभव दाखवावे लोकांना असं म्हणून काही केलं नाही तर स्वराज्य भक्कम व्हावे यामुळे शिवरायांनी राज्याभिषेक केला. स्वराज्याची राजधानी आणि शिवरायांनी राजधानीसाठी रायगडाची निवड केली. रायगड हा मजबूत किल्ला होता. रायगडावरून स्वराज्यावर देखरेख करणे सोपे होते, शत्रूवर नजर ठेवणे सोयीचे होते. राज्याभिषेक करण्यासाठी शिवरायांनी काय केलं तर शिवरायांनी राजधानीसाठी रायगड या गडाची निवड केली. आणि रायगड हा जो किल्ला कसा होता तर हा किल्ला मजबूत होता आणि स्वराज्यावर देखरेख करणे या किल्ल्यावरून सोपे होणार होते. शत्रूवर नजर ठेवणे जे आहे ते सोयीचे होणार होते. त्यामुळेच रायगडाची राजधानीसाठी निवड करण्यात आली. चिपळूणला जाऊन शिवरायांनी आपल्या सैन्याची पाहणी केली
प्रतापगडाच्या भवानी देवीचे दर्शन घेतले आणि तिला भक्तिभावाने सोन्याचे छत्र अर्पण केले. काय केले? सोन्याचे छत्र. चिपळूणला शिवरायांनी जाऊन आपले जे सैन्य आहे त्या सैन्याची काय केली तर पाहणी केली आणि प्रतापगडच्या जी देवी आहे भवानी देवी तिचे दर्शन घेतले आणि त्या देवीला भक्तिभावाने सोन्याचे छत्र अर्पण केले. समारंभाची तयारी. तर नंतर शिवरायांनी सोन्याचे सिंहासन तयार करून घेतले. शिवरायांनी काय केलं तर सोन्याचे सिंहासन तयार करून घेतले आणि त्या सिंहासनाला राजांनी काय केलं तर मौल्यवान अशी रत्ने जडवली. आणि त्यावर शुभ्र छत्र बसवले. राजे रजवाडे, विद्वान, ब्राह्मण व हाताखालचे सरदार, कामदार यांना आमंत्रणे दिली. राज्याभिषेकाचे पौरोहित्य करण्यासाठी काशीहून गागा भट्ट आले. तर शिवरायांनी एक सोन्याचे सिंहासन तयार केले आणि त्या सिंहासनाला काय केलं तर रत्ने जडवली आणि त्या सिंहासनावर शुभ्र असे छत्र बसवले. आणि राजे रजवाडे, विद्वान ब्राह्मण व हाताखालचे सरदार, कामदार यांना काय केलं तर राज्याभिषेकासाठी आमंत्रणे दिले. आणि राज्याभिषेकाचे पौरोहित्य करण्यासाठी काय केलं तर त्यांनी काशीहून गागा भट्ट बोलवले. या राज्याभिषेकासाठी काशीहून गागा भट्ट आले होते. आणि गागा भट्टाचे जे घराणे आहे ते कसे होते तर ते मूळ पैठणचे. गागा भट्टाचे जे घराणे आहे ते मूळ पैठणचे, पण काशीमध्ये ते स्थायिक झालेले होते. आणि ते कसे होते ते एक थोर पंडित होते. काशी क्षेत्रामध्ये त्यांना मोठा मान होता. सर्वत्र त्यांची कीर्ती जी आहे ती पसरलेली होती. शिवरायांनी राज्याभिषेकाची तयारी यथासांग केली. सप्तगंगा आणि समुद्र यांचे जल आणण्यासाठी माणसे गेली. रायगडावर सुमारे 50,000 माणसे जमली. त्यांच्यासाठी जिकडे तिकडे तंबू, डेरे, राहुटे यांची गर्दी झाली. तर शिवरायांनी काय केलं तर राज्याभिषेकाची तयारी जी आहे ती खूप चांगल्या प्रकारे केली. सप्तगंगा जे आहे आणि समुद्र यांचे जल आणण्यासाठी माणसे पाठवली आणि रायगडावर सुमारे 50,000 माणसे जमली राज्याभिषेकासाठी. आणि त्यांच्या सोयीसाठी जिकडे तिकडे तंबू, डेरे, राहुटे यांची व्यवस्था केली. राज्याभिषेकाचा सोहळा. तर राज्याभिषेकाचा दिवस जो आहे तो उजाडला. महामंगल दिवस होता तो. वाद्य वाजू लागली, गवई गाऊ लागले. सगळीकडे आनंदी आनंद झाला. शिवराय सोन्याच्या चौरंगावर बसले. त्यांच्यावर छत्र चांबरे धरण्यात आली. तूप, दही, मध यांचे कलश पुरोहितांच्या हातात होते. गागा भट्ट यांच्या हातात सोन्याची घागर होती आणि त्या घागरीमध्ये गंगा, सिंधू, यमुना, गोदावरी या कृष्णा, नर्मदा व कावेरी या 7 नद्यांचे आणि समुद्राचे पाणी भरलेले होते. तर गागा भट्ट यांच्या हातात जी सोन्याची घागर होती तर त्या घागरीमध्ये गंगा, सिंधू, यमुना, गोदावरी, कृष्णा, नर्मदा व कावेरी या ज्या 7 नद्या आहेत म्हणजे ज्यांना सप्तगंगा म्हणण्यात आलेले आहे. तर या नद्यांचे आणि समुद्राचे पाणी जे आहे ते भरलेले होते. आणि गागा भट्टांनी काय केलं तर ती सोन्याची घागर जी आहे शिवरायांच्या डोक्यावर धरली व ते मंत्र म्हणू लागले. घागरीच्या 100 छिद्रांतून शिवरायांवर जलाभिषेक झाला. त्या घागरीला 100 छिद्र पाडण्यात आलेले होते आणि त्या छिद्रांतून ते पाणी जे आहे ते शिवरायांच्या डोक्यावर पडू लागले. आणि गागा भट्ट जे आहेत ते शिवरायांच्या डोक्यावर घागर धरून मंत्र म्हणू लागले आणि घागरीच्या 100 छिद्रातून शिवरायावर जलाभिषेक झाला.
मग शिवराय उठले आणि जिजामातेच्या पाया पडले. जलाभिषेक झाल्यानंतर शिवराय उठले आणि जिजामातेच्या पाया पडले. महासाहेबांनी शिवरायांना पोटाशी धरले. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्यांनी केलेल्या 30 वर्षांच्या कष्टांचे चीज झाले. शुभाच्या जन्माआधीपासून त्या माऊलीने मनी धरलेले स्वप्न जे आहे ते आज साकार झाले होते. आईचा आनंद अश्रुवाटे बाहेर पडला आणि शिवरायही गहिवरले. धन्य माँसाहेब, धन्य शिवराय. तर हा राज्याभिषेक झाल्यामुळे जिजामातेच्या डोळ्यातून आनंदाश्रू, इतका आनंद झाला त्यांना की त्यांच्या डोळ्यामधून आनंदाश्रू वाहू लागले. कारण त्यांनी शिवरायांनी केलेल्या 30 वर्षांच्या कष्टांचे ते चीज होते. शिवरायांच्या जन्माच्या आधीपासूनच जिजामातेच्या मनी हे स्वप्न होते स्वराज्य व्हावे, ते आज राज्याभिषेकाद्वारे पूर्ण झालेले होते. त्यामुळे आईचा जो आनंद आहे तो अश्रुवाटे बाहेर पडत होता आणि शिवरायही ते पाहून शिवरायालाही गहिवरून आले. माँसाहेबांच्या भेटीनंतर महाराज सिंहासनावर बसले. त्यांच्याजवळ महाराणी सोयराबाई व युवराज संभाजीराजे बसले. अष्टप्रधान त्यांच्या दोन्ही बाजूंना उभे राहिले. गागाभट्टांनी सोन्या मोत्यांच्या झालरीचे छत्र महाराजांच्या डोक्यावर धरले व ते मोठ्याने म्हणाले, क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर श्री शिवछत्रपती यांचा विजय असो. तर बघा, माँसाहेबांची भेट घेतल्यानंतर शिवाजी महाराज जे आहे पुन्हा आपल्या सोन्याच्या ज्या सिंहासन आहे त्यावर जाऊन बसले आणि त्यांच्याजवळ कोण बसले तर सोयराबाई, महाराणी सोयराबाई व त्यांचे मुलगा जो आहे तो युवराज संभाजीराजे हे त्यांच्याजवळ बसले. आणि जे अष्टप्रधान आहेत ते त्यांच्या दोन्ही बाजूंना जे आहे उभे राहिले. आणि गागाभट्टांनी सोन्या मोत्यांच्या झालरीचे जे छत्र आहे ते महाराजांच्या डोक्यावर धरले आणि काय म्हणाले गागाभट्ट, क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर श्री शिवछत्रपती यांचा विजय असो. आणि सर्वांनी जय जयकार केला. जय जयकार केल्यानंतर गडांवर तोफा कडाडल्या. सर्व महाराष्ट्रभर शिवरायांचा जय जयकार झाला. अशा प्रकारे सन 1674 शिवरायांचा राज्याभिषेक झाला. त्या सालापासून महाराजांनी राज्याभिषेक हा शक सुरू केला. शिवाजी महाराज शककर्ते राजे झाले. त्यांनी आपली स्वतंत्र नाणी पाडली. तर शिवरायांचा जय जयकार झाल्यानंतर काय झालं तर गडावर तोफा कडाडल्या आणि सर्व महाराष्ट्रभर जो आहे तो शिवरायांचा जय जयकार होऊ लागला. आणि ही जी घटना आहे ही केव्हाची आहे तर 1674 शिवरायांचा राज्याभिषेक झालेला आहे. शिवरायांचा राज्याभिषेक 1674 साली झाला आणि त्या सालापासूनच महाराजांनी राज्याभिषेक हा शक सुरू केला. शिवाजी महाराज हे शककर्ते राजे झाले त्यामुळे. आणि मग त्यांनी काय केलं तर आपली स्वतःची स्वतंत्र नाणी पाडली. निरनिराळ्या देशांचे वकील या समारंभास हजर होते. इंग्रजांनी ऑक्झिंडेन नावाचा आपला वकील नजराणा घेऊन पाठवला होता. हा सोहळा पाहण्यासाठी दूरवरचे प्रजाजनही जमा झाले होते. शिवरायांच्या राज्याभिषेकाची हकीकत सर्व जगाला समजली. शिवरायांची कीर्ती सर्वत्र पसरली. तर या राज्याभिषेक सोहळ्यासाठी काय झालं होतं तर निरनिराळ्या देशांचे वकील जे आहेत ते राज्याभिषेक सोहळ्याला उपस्थित राहिले होते. आणि इंग्रजांनी त्यांचा ऑक्झिंडेन नावाचा वकील जो आहे तो शिवरायांना नजराणा घेऊन पाठवला होता. शिवरायांसाठी नजराणा घेऊन जो आहे हा ऑक्झिंडेन नावाचा वकील जो आहे तो आला होता. आणि हा सोहळा पाहण्यासाठी दूरचे प्रजाजनही जमा झाले होते. शिवरायांच्या राज्याभिषेकाची हकीकत जी आहे ती सर्व जगाला समजली होती की शिवरायांना आता
स्वराज्य स्थापन केले आहे आणि शिवरायांची कीर्ती जी आहे ती सर्वत्र पसरली होती.